मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस झालाय। जिल्ह्यातील छोट्या मोठ्या तलाव आणि धरणांमधल्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे। शहराची तहान भागवणारं विष्णुपुरी धरण हे 20% भरलंय। या धरणात इतका साठा एरवी जुलैमध्ये असतो, मात्र यंदा मे मध्येच एवढा मोठा साठा झालाय। विष्णुपुरी धरणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांनी। मागील 2 दिवसापासून नांदेड जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी मान्सूनपूर्व पाऊस आणि त्यानंतर बरसलेल्या मान्सूनच्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील धरणातील मोठ्या प्रमाणात पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे। आपण सध्या आहोत नांदेडच्या विष्णुपुरी धरणावर। आपण पाहू शकतो की नांदेडच्या विष्णुपुरी धरणात लक्षणीय वाढ झाल्याचं चित्र आपण या ठिकाणी पाहू शकतो की अवकाळी पाऊस आणि त्यानंतर मान्सूनचा जो पाऊस पडला त्यामुळे या धरणात 1.1 दलघमी एवढा पाणीसाठा वाढलेला आहे। जवळपास अर्थात 20% पाणीसाठा या धरणात वाढलेला आहे। सध्या या धरणामध्ये 16.1 दलघमी पाणीसाठा आहे। एकंदरीत पाहिलं तर नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण जे धरणामध्ये आहे ते अवकाळी पावसाने त्यानंतर बरसलेल्या मान्सून पावसामुळे लक्षणीय वाढ झालेली आहे। त्यासोबतच इसापूर, येलदरी, सिद्धेश्वर या धरणात देखील या अवकाळी पाऊस आणि मान्सूनपूर्व पावसामुळे वाढ झालेली आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, विष्णुपुरी धरण, नांदेड।